हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल RAKB। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो। लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। और अगर आपको डिटेल इंफॉर्मेशन चाहिए कि आपके केसेस को कैसे मैनेज करना है तो आप हमारी पेड सर्विस भी ले सकते हो, जिसके लिए आपको स्क्रीन पर दिए हुए नंबर पर सिर्फ व्हाट्सएप मैसेज करना होगा। दोस्तों, हम डेली वीडियोस अपलोड करते हैं और अगर आप चाहते हैं कि ऐसी वीडियोस आपको हमेशा मिलती रहे तो चैनल को सब्सक्राइब करके बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कि कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। और हमें इंतजार रहेगा आपके प्यारे प्यारे कमेंट्स का कि आपको आज के इस वीडियो में कौन सा पार्ट सबसे अच्छा लगा। धन्यवाद दोस्तों। हाँ हेलो, हाँ, प्रकाश प्रकाश राय बात कर रहे हैं ना? मैं प्रकाश राय। तुम कौन? नावी से सूरज बात कर रहा हूँ मैं। नावी का नाम से बेंगलोर हेड ऑफिस से। हाँ, बेंगलोर हेड ऑफिस से नावी से सूरज बात कर रहा हूँ मैं। बेंगलोर हेलो? ऑफिस से? हाँ, बेंगलोर ऑफिस से। क्या नाम है तुम्हारा? सूरज नाम है मेरा। सूरज। हाँ, ओके। पेमेंट पे नहीं है सर, 3600 सर। किसका पेमेंट पे? कौन से कंपनी का? नावी का। हाँ, नावी का पेंडिंग है। हाँ, क्या हुआ उसका? हाँ, आप ही बताइए ना क्या हुआ। आपने पेंडिंग रखा है ना सर? अच्छा, मैंने पेंडिंग रखा, पर तुमने क्यों फोन किया? तुमको क्या तकलीफ हुआ? मैंने पेमेंट के लिए कॉल किया है मैंने आपको। तो पेमेंट के लिए फोन किया तो करो ना फोन, बात करो मेरे से। आप हाँ करो, पेमेंट करे ना फिर। पेमेंट करा है फिर? हाँ, पेमेंट करिए ना फिर। 86,600 है, उसको पेमेंट क्लियर करिए ना सर। एक मिनट, आप नावी हेड ऑफिस से बात कर रहे हो ना? क्या नाम है बस सूरज जी आपका पूरा? मेरा नाम सूरज नाम है। हाँ, सूरज जाधव नाम है मेरा। सूरज जाधव। हम्म, काय एम्प्लॉयडी काय साहेब तुमची? L2908। ओके, आता सांगा. काय झालं, पेमेंटचं काय झालंय तुमचं? पेमेंटचं काय नाही झालंय. पेमेंट पेंडिंग आहे सर तुमचं, अहो 83,500 रुपये. अरे जाधव साहेब, माहिती आहे मला, तेच मी विचारतो काय आहे त्याचं काय. तेच तुम्हाला म्हणतोय ना, पेमेंट तुमचं पेंडिंग आहे. पेमेंट का क्लिअर करत नाही तुम्ही? 3 EMI तुमचे पेंडिंग आहेत. का क्लिअर करत नाही असं विचारा ना साहेब. पेमेंट काय पेमेंट काय पेमेंट काय, याला काय अर्थ आहे का? प्रश्न कसा करताय तुम्ही? पेमेंट काय झालं, मी तुम्हाला काय विचारतो, पेमेंट तुमचं काय झालंय? मग त्याचा अर्थ काय नाही झालंय, पेमेंट बाकी ठेवलंय मी. हा माझं उत्तर होता. पेमेंट तेवढं क्लिअर करा. पेमेंट क्लिअर का करत नाहीये, काय झालंय? पैशाचा प्रॉब्लेम आहे, पैसे नाही माझ्याकडे. मग अरेंज करून पेमेंट करून घ्या ना सर. अहो साहेब, अरेंज करायला जाणार ना, ऐकून घ्या, अरेंज करायला गेलो ना तर 6 ते 8 महिने लागतील. कारण की माझी अरेंजमेंट थोडी लांब असते. 6 ते 8 महिने कसं चालेल सांगा फक्त. 3 महिने झालं. मग तेच सांगतोय तुम्हाला, म्हणून सांगतोय तुम्हाला. 2-3 महिने नाही 2-3 महिने जातील, त्यानंतर माझ्याकडे पैसे येणार आहेत. त्यानंतर आपण बघू. हा बोला. 2-3 महिने नका हे करू, पूर्ण पेमेंट नका थांबू, थोडं पेमेंट चालू ठेवा. नाही थोडं साठी 2-3 महिने जाणार, पूर्ण नाही. मी काय म्हणतोय, तुम्हाला पूर्ण अमाऊंट होत नाही ना, थोडं पेमेंट करून चालू ठेवा ना पेमेंट. अरे बाबा, थोडं पेमेंट साठी जाधव साहेब, थोडं पेमेंट साठीच मला 2-3 महिने जाणार आहे. माझी अरेंजमेंट आहे. असं ऑलरेडी सर तुम्ही 3 महिने टाइम घेतलाय आणि तुम्ही अजून म्हणताय की 2-3 महिने मला जातील. हो हो, ठीक आहे ना, पूर्ण पेमेंट राहून दे. पूर्ण नाही होत ना तर पूर्ण नका करू, मग थोडं. अरे जाधव साहेब, मी पूर्ण पेमेंटची गोष्ट करतच नाहीये. 1,500 रुपये भरीन असं मी तुम्हाला बोलतोय 2-3 महिन्यानंतर. 1,500 रुपये कसं भरून चालू सर? लोन तुम्ही कितीचे घेतले सांगा मला? 8 लाख extra अहो तुम्हीच आता बोलले थोडे भरा करून. आता मी बोललो तुम्हाला काहीतरी 1,500 रुपये माझ्याकडे. तुम्ही काय 1,000 रुपये 2,000 रुपये भरणार का सर असं? अहो माझ्याकडे जी अरेंजमेंट असेल तीच भरणार ना मी. इंटेन्शन नाहीये सर, कारण तुमचं ते जे बोलण्यावरून तुमचं होत आहे ना, तुमचं इंटेन्शन नाहीये सर. अहो तुम्ही अपडेट घ्यायला आलात का माझं इंटेन्शन जज करायला आलात? तेच सांगतो ना मी तुम्हाला, तुमचं इंटेन्शनच नाहीये पे करण्याचं. क्लिअरली दिसतंय तुमच्या बोलण्यावरून, स्पष्ट दिसतंय की तुमचं इंटेन्शन नाहीये. अहो तेच मी म्हणतोय तुम्हाला, तुम्ही अपडेट करायला आलात का मला जजमेंट करायला आलात? ठीक आहे, मी अपडेट करायला आलो ना, मला पेमेंट तेवढं करून द्या. हा, मग एक काम करा जाधव साहेब, सध्या ह्याच्यावर RTP टाका, रिमार्कला फंड इश्यू टाकून द्या साहेब. नाही होत सर, तुम्ही करून घ्या सर. आता तुम्हीच स्वतः बोलता तर नाही होत, मग बोलतात करून द्या. काय मला काय कळत नाही. तुम्ही काहीतरी नशा वगैरे करतायत का साहेब? जाधव साहेब,
तुम्ही डायव्हरवर बसून काहीतरी नशा केलात का? काय व्यवस्थित बोला सर, मी व्यवस्थित बोलतो. मी व्यवस्थितच बोलतोय आतापर्यंत. तेच सांगतोय. तुम्ही बोलताय करून द्या, मग बोलताय नाही होत. काय बोलायला? प्रोफेशनल कॉल आहे, प्रोफेशनल कॉल आहे. अहो प्रोफेशनल कॉलवरच प्रोफेशनल बोलतोय तुम्ही, स्वतः बोलताय आहे करून द्या, त्यानंतर बोलताय नाही होत. लँग्वेज आहे का सर? नशा केलाय काही प्रोफेशनल लँग्वेज आहे का सर? मग तुम्ही प्रश्न कसा करताय? मग मला असंच वाटेल ना का तुम्ही डायलरवर बसून काहीतरी नशा करून आलात, म्हणजे तुम्हाला समजत नाही कोणाबरोबर कसं कन्व्हर्सेशन करायचं. सर मला बाकीचं नाही बोलायचं सर, मी तुम्हाला कॉल केलाय 83,600 मग तुम्ही फालतू सगळं कशाला बोलतात? अरेंज करा एवढं नाही, हे फालतू कशाला प्रश्न करतात आहे? मुद्द्याचं बोला ना, ज्यासाठी कॉल केलाय साहेब त्याच बद्दल बोला तुम्ही. मी तुम्हाला कॉल कशासाठी केलाय सर? 83,600 रुपयासाठी केलाय ना, ते मला बरोबर. करून द्या तेवढं. तेच 3-4 महिने जातील. नाही सर, एवढा वेळ नाही देत आहे तुम्ही ऑलरेडी. मग तो तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम नाही आहे तो. करून द्या सर, पेमेंट करून द्या तेवढं सर. नाही तो तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम नाही. पेंडिंग आहे सर. आहे पेंडिंग आहे. मी पेंडिंग ठेवलेले आहे, 2-3 महिने जाणार. काय म्हणतोय सर? मला नाही ना बाकी तुमचं काही नाही करायचं. मला 83,700. अहो तुम्ही बाकी काही विचारू पण शकत नाही. फालतू तुम्ही टाइमपास करू नका माझ्याबरोबर. 83,700 रुपये सर पेंडिंग आहे, तेवढे करा. हा ते पेंडिंग आहे माझ्याकडे, मी भरणार आहे, ते 3-4 महिने जाणार. नाही सर, एवढा वेळ नाही देत आहे. अहो तुमच्याकडे मागतोय कोण? तुमची अवकात आहे का? मी तुमच्याकडे मागणार का? तुम्ही एक खाली टेलिकॉलर आहात. अजून पण बोलतोय सर, प्रोफेशनल कॉल आहे, रेकॉर्डिंग. प्रोफेशनल कॉलवरच मी तुम्हाला बोलतोय. तुम्ही एक साधारणचे टेलिकॉलर, तुमची काय अवकात आहे माझ्यासमोर? मी मोठा बिझनेसमॅन. तुम्ही राहून द्या सर, काही नाही. 83,600 रुपये आहे, तेवढे मला क्लिअर करून द्या. मी मोठा बिझनेसमॅन आहे आणि तुम्ही एक छोटेसे टेलिकॉलर आहे साधारणचे. तुमची माझी काय बराबरी होणार? म्हणून तुम्हाला बोललो तुमची जी अवकात आहे ना त्याच्यामध्येच बोला. मी तुम्हाला काय विचारलं? मी तुमचं प्रोफेशनल विचारलं सर, तुम्ही काय करता? मग तुम्ही बोलताय ना, आता पण तुम्हाला बोलताय, आता पण तुम्हाला बोलतोय, आता पण तुम्हाला बोलतोय, म्हणजे तुमच्या हे सांगण्याने मी घाबरणार आहे का? मी तुम्हाला कॉल कशासाठी केलाय? 83,600 रुपयासाठी कॉल केलाय, तेवढं मला. मग कॉलचाच मी तुम्हाला रिप्लाय दिला ना. मी तुम्हाला नाही विचारलं की तुम्ही काय करताय काय नाही करताय, या गोष्टी तुमच्या. मग उपटायला तुम्ही इकडचे तिकडची वार्ता करता, तर फालतू वार्ता करू नका ना, मुद्द्याचं बोला ना. तुम्ही पेमेंटचं विचारलं, पेमेंटचं तुम्हाला रिप्लाय दिला मी. मग सांगितलं मी बोलतो ना तुम्हाला 83,600 करून द्या मग. अरे म्हणजे तुम्ही बोलणार म्हणजे तुम्ही बसणार तर सीट, आम्ही बसणार तर बोचा, आणि तुम्ही करणार तर मला चमत्कार, मी करणार तर लोचा. मी काय बोलतोय सर? मला घंटा तुम्ही काय बोलता? तुम्ही विचार करा तुम्ही काय बोलतात आहे, म्हणून तुम्हाला बोलतोय की तुम्ही काय नशावशा करता का? आणि कॉल कट करा सर. तुमच्या बापाचा मी नोकर नाही कट करा. तुम्ही कॉल लावणार, मी डिस्कनेक्ट करू? तुमच्या बापाचा नोकर आहे मी, सॅलरी तुम्हाला भेटते, मला नाही. मी सर कॉल केलाय तुम्हाला 83,600 रुपयासाठी, तेवढे क्लिअर करा आणि कॉल कट करा सर. तेवढे क्लिअर करा. तुमच्या बापाने मला अकाउंटमध्ये पैसे देऊन ठेवलेत. सर व्यवस्थित बोला, मी अजून पण बोलतोय तुम्हाला. मी आता पण तुम्हाला बोलतोय, प्रोफेशनल कॉल आहे, कॉल तुमचा रेकॉर्ड होतोय, माझा पण रेकॉर्ड होतोय. मी तुमच्या बापाचा नोकर आहे की तुमच्या बापाने मला अकाउंटला पैसे देऊन ठेवलेत का? हे पेमेंट कर, नंतर मग कॉल ठेव. रेकॉर्ड करा. मी काय बोलतो, रेकॉर्ड करा, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण अरे तर मला पण काही प्रॉब्लेम नाही, ते तुमच्यासाठी सांगतोय. ते हा प्रोफेशनल कॉल आहे ना. मी तुम्हाला पहिल्यापासून बोलतोय की प्रोफेशनल लँग्वेज मध्ये मग बोलावंच लागेल, तुम्हाला बोलावंच लागेल. आय एम द कस्टमर. हा मग करा सर, 83,600 रुपये तेवढं करून द्या सर. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही असं मला सांगणार मी पेमेंट करणार? मी सर कॉल केला तुम्हाला 83,600 साठी, तेवढं. हा मग कॉल तुम्ही केलाय ना, त्याच्या प्रश्नाचं मी उत्तर दिला ना. तुम्ही फालतू इकडची टाइमपास करू नको. 3-4 महिन्यानंतर करीन, आणि ते पण मी 500-1000 रुपये त्याच्यात टाकीन आणि काहीतरी करीन चालू. सध्या तुम्हाला ह्याच्यावर आरटीपी टाका, रिमार्कला फंड इश्यू टाकून केसला फ्लो करा. सर नाही ना, एवढा वेळ नाही ना देत. मग ते तुमच्या तुमच्याकडे मागतोय कोण? तुमची अवकात आहे काय? तुमच्याकडे मी मागतोय, मी ऍप्लिकेशन दिले, मला वेळ द्या. मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही कॉल केलाय ना म्हणून सांगतोय तुम्हाला. माझ्या अकाउंटवरती जाऊन करा पेमेंट. घंटा तुमच्या अकाउंटवर करणार, आम्ही जिथे करायचं तिथेच करणार ना. मग तिथे जाऊन करा तुम्ही पेमेंट. आता ते 3 महिन्यानंतर करीन ना मी. माझ्या अकाउंटवरती जाऊन पेमेंट करा म्हणून. अरे पण तुमची अवकात आहे का? तुमच्या अकाउंटला मी 10 रुपये नाही मारीन मी. सर तुम्ही 83,600 रुपये क्लिअर करा. करूया आपण 2-3 महिने. तुम्ही जास्त बोलेल तर 4 महिने होतील, 6 महिने होतील, वर्षभर पण होतील. मग तुम्ही माझ्याबरोबर दिवसभर बोलत बसा, माझा पण थोडा टाइमपास होतोय. मी काय बोलतोय सर? तुम्ही काय घंटा बोलताय? तुम्ही नशा करून बसलाय. तोंड धुवून या पहिला वॉशरूमला जाऊन. हा
मला 83,700 रुपये क्लिअर करून द्या. तुमच्या बापांनी देऊन ठेवलेत मला इथे. मी ते असलं काही ऐकणारही नाही तुमचं. मी कॉल केलाय मग तुम्हाला. तेच म्हणतोय ना, तुमच्या बापांनी मला देऊन ठेवले का तुमच्या आईनी मला देऊन ठेवलेत? व्यवस्थित बोला सर. मी अजून पण बोलतोय, बोला सर. व्यवस्थितच बोलतोय मी. आतापर्यंत मी व्यवस्थितच बोलतोय. व्यवस्थित बोला सर. मी आतापर्यंत व्यवस्थितच बोलतोय. करा 83,700 रुपये क्लिअर. हा तेच म्हणतोय ना, तुमच्या बापानी मला दिले का तुमच्या आईनी मला दिलेत ठेवायला? पटकन. हो सर, व्यवस्थित बोला म्हणून सांगितलं. तुमच्या आईनी दिलेत का तुमच्या बापानी पटकन करायला दिलेत मला? बोला सर. अजून पण बोलतोय. मी व्यवस्थितच बोलतोय, प्रोफेशनल कॉलवर बोलतोय. तुमच्या आईनी दिले का तुमच्या बापानी दिलेत माझ्याकडे ठेवायला? 83,700 रुपये पेंडिंग आहेत सर, ते क्लिअर करा. हा 83,066 रुपये जे पण पेंडिंग आहे ना, ते तुमच्या आईनी किंवा बापानी माझ्याकडे पेंडिंग ठेवायला दिलेत का तुमच्या बहिणीनी मला दिलेत? मी काय बोलतोय सर, 83,700 रुपये. अरे पण मी पण तेच बोलतोय सर. 83,700 रुपये आहेत ना, ते पहिले क्लिअर करा. हा तेच सांगतो, तुमच्या आईनी का वडिलांनी दिलेत मला? मी सर कॉल कशासाठी केलाय तुम्हाला? उपटायसाठी. मी कॉल कशासाठी केलाय तुम्हाला? उपटायसाठी. 83,700 रुपये. हा तेच सांगतोय ना, तुमच्या आईनी की जो हॅलो हा मॅडम. सर SBI कडनं प्रीती बोलते. प्रकाश सरांशी बोलणं होतं माझं. हा मॅडम बोला ना. सर तुम्ही SBI क्रेडिट कार्ड यूज करताय सर, त्याचं पेमेंट नाही केलं आता. तुमच्या इकडे आशा म्हणून आहे ना, आशाने फोन केलेला आता मॅडम. काय म्हणले असं मॅडम तुम्हाला? विचारा ना आशा मॅडमला, बाजूला आहे ना तुमची. नाही सर, माझ्या इथे नाहीये, त्यामुळे विचारते. कारण दुसऱ्या डिपार्टमेंटला असेल किंवा दुसऱ्या एरिया लोकेशन मध्ये असेल. अच्छा, म्हणजे SBI वरनं 10 इकडनं कॉल येतात का? म्हणजे सर लोकेशन वेगवेगळं असतं. SBI चे ब्रँचेस असतात, वेगवेगळ्या ब्रँच. अच्छा अच्छा, बोला तुम्ही बोला मॅडम. मग हा, मग तुमचं पेमेंट बाकी आहे, 2 महिन्याचं पेमेंट आहे तुमचं. तर पेमेंट कधी करणार सर? 6 महिन्यानंतर. का सर 6 महिन्यानंतर? पैसे नाहीत ना माझ्याकडे. काय नाव मॅडम तुमचं? प्रीती नाव आहे सर माझं. हा प्रीती मॅडम. 6 महिन्यानंतर करीन. पण 6 महिन्यानंतर का सर? पैसे नाहीत ना माझ्याकडे. पैसे 6 महिन्यानंतर येणार आहे. पण सर असं जर तुम्ही कार्ड घेताना नाही म्हणले ना, मी माझ्याकडे पैसे पेमेंट आले होते 6 महिन्यानंतर. तेव्हा तिकडे कोण प्रीती म्हणून कोण नव्हती ना तिकडे विचारायला मॅडम. हो, आणि तुम्ही पेमेंट एवढं मोठं युज करताना पण नाही म्हणले ना सर, मी 6 महिन्यानंतर. युज करताना तुमची परवानगी थोडी घ्यायची असते. आम्हाला युज करायला दिलं तर आम्ही दाबून युज करतो. केलं ना तुम्ही दाबून युज, मग तुम्ही पेमेंट पण तसं करा ना बँकेचं. मग त्यासाठी पैसे नको पाहिजे काय? कार्ड मध्ये पैसे होते म्हणून वापरले. आता कार्ड मध्ये टाकायसाठी पैसे नको हवेत काय? हा, मग वापरले ना, मग वापरताना भरायचे पण असं सर. वापरणारच ना, आम्हीच वापरू शकतो, तुम्ही थोडी वापरू शकता मॅडम. तेच सांगते, तुम्हाला दिले ना बँकेने टायमावर पैसे. बँकेने दिले ना टायमावर. भरा ना. टायमावर आपण देऊया ना, पण टायमावर पैसे नाही येते त्याला काय करायचं प्रीती मॅडम? ते कसंही भरा तुम्ही. तुमचं आहे ते लुकआउट, आमचं नाहीये. मग आमचा लुकआउट फोन कशाला मग तुम्ही केला? आमचा लुकआउट आम्ही बघून घेऊया ना. तुम्ही कशाला फोन केला? फोन कशाला केला म्हणजे तुम्ही बँकेचे पैसे वापरले, तुम्ही स्वतःचे पैसे नाही बँकेने वापरले. आम्हाला वापरायला दिले तर आम्ही वापरणार ना. असं काय करता मॅडम? ऐका ना, तुम्ही तुमच्या खिशातले पैसे नाही वापरले तर तुमच्या माझ्या खिशातच होता माझा क्रेडिट कार्ड. हा. गेलो आणि वापरले. घेतलं आणि मग वापरले. बँकेकडे घेतलं तुम्ही. अरे बँकेने दिले म्हणून तर आम्ही वापरले ना. आम्हाला द्यायला नको हवे होते. बँकेने मग आता भरा. अरे बँकेने दिली तर मेहरबानी थोडी केली का? चॅरिटी केली आहे मला. तुम्ही मेहरबानी नाही केली बँकेने. टाइम टू टाइम भरायला सांगितलं बँकेने. मग तुम्ही ते भरत सांगितलं तर नाही त्याच्यासाठी आपल्याकडे टाइम टू टाइम पैसे नाही, त्याला आपण काय करणार? मग ते आधी विचार करायचा होता ना सर. आधी विचार करणार तर वापरणार कसा माणूस? आता वापरले ना पैसे न विचार करता, मग तुम्ही आता तेच भरा. सांगतो ना, वापरले. आता देऊया 6 महिन्यानंतर. कोणाचे दिलेत तर तुम्ही राहिलेत? नाही, 6 महिन्यानंतर कोण बोलणार? तुम्हाला वाटतं का बँक थांबेल 6 महिन्यानंतर? तुम्ही वापरता. तो तुमचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही. तो तुमचा लुकआउट आहे, तर ते तुम्ही बघून घ्या. माझा काय करायचंय? तुम्हाला बँकेने बसवलं कशाला? बँकेने वापरले पैसे, तुम्ही वापरलेत. आता मी वापरले तर मी भरणार ना 6 महिन्यानंतर. का 6 महिन्यानंतर भरणार?
बँकेने तेव्हा दिवस वापरेल तेव्हा बरं ना, डेट निघून गेली तुमची ड्यू अरे डेट. पण पहिला वापरतात माणूस, नंतर देतात ना. तुमची ड्यू डेट निघून गेलेली आहे हे तर लक्षात जाऊ द्या ना, घ्या. परत दुसरी ड्यू डेट येईल ना. परत दुसरी ड्यू डेट काय येईल का? दुसरी ड्यू डेट पण थांबायचं. ते तुमचा लुकाट आहे, माझा नाही. आमचा नाही लुकआउट. तुम्ही पैसे भरा नाही तर मी एक्झिक्युटिव्ह पाठवून देते, त्यांना द्या उत्तर. ठीक आहे चालेल, एक्झिक्युटिव्हला पाठवून द्या. त्याला सांगा गळ्यामध्ये तो कुत्राचा पट्टा घालून येतात ना, काय बोलतात त्याला, आयडी कार्ड, ऑथरायझेशन लेटर, होम व्हिजिट लेटर, DRA सर्टिफिकेट, हे सगळं असेल तर ठीक आहे. नाही तर माझ्या घराच्या मागे ना ग्राउंड आहे, त्याला बांधून त्याला तिकडे ठेवून देईन जोपर्यंत तुम्ही येत नाही. मग सगळं असतं त्यांच्याकडे. तुम्ही ठीक आहे, पैसे द्यायचं, हा ते बरोबर ठीक आहे. आणि बरोबर पाठवून घेईल. द्या. कुठे पाठवणार तुम्ही? तुमचा जो ऍड्रेस आहे ना इथे दिलाय तुम्ही, हा तिकडे मी नाही राहत आहे. मग वाटलं ऍड्रेस तर तिकडे चौकशी करून, चौकशीसाठी कोणाला पण पाठवून द्या. मी तुम्हाला तिकडे भेटणार नाही, मी दादरला राहतो आता. ठीक आहे, तुमच्या ऑफिस ऍड्रेसला पाठवते. तुमच्या हा तिकडे पण पाठवून द्या. मी तिकडनं काम सोडलेलं आहे, वाटलं तर आता पाठवून द्या. कोटक महिंद्रामध्ये करत नव्हतं ना, हा तर कोटकमध्ये पाठवून द्या. करते. मी तिकडे आता कामाला नाही आहे, पाठवून द्या तिकडे चौकशीला. आणि त्या घराचा ऍड्रेस आहे तिकडे पण पाठवून द्या, तिकडे मी नाही राहत. रेफरन्सला कॉल करते, त्याचा काय प्रॉब्लेम नाही मला. कोणाला कॉल करता? रेफरन्स नंबर दिलेच नाही तेवढे डिगवर, त्या रेफरन्स नंबरला कॉल केला. रेफरन्स नंबरवर केव्हा कॉल करू शकता तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का? सगळं माहिती आहे सर, आम्हाला रुल्स अँड रेग्युलेशन सगळं माहिती आहे. अच्छा, तुम्हाला रूल्स सगळं माहिती आहे ना. ते एक काम करा, फक्त 2 प्रश्नाचं मला उत्तर द्या. तुमचं पूर्ण नाव काय मॅडम? सांगितलं ना माझं नाव प्रीती म्हणून. अरे तुमच्या आई वडिलांनी काय जन्म दिलाय की नाही? आई बापाचं नाव लावता की नाही? तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला काय करायचंय? ते अरे तुम्ही काय नका करायचं? विचारू मला मला. तुमची मला कंप्लेंट ऐकायचं करायची, नाही. मला तुमची कंप्लेंट करायची. RBIच्या आज पोर्टलवर ही रेकॉर्डिंग जा- टाकायची आहे की ही हा, प्रीती कुठं मॅडम जायचं बोलते complaint की मी करा. तुमच्या रेफरन्सवर कॉल करीन करून. हा करेल ना, मग तुम्ही आता payment करा ना, करा. मी काय म्हणत नाही, पण मी हे तुम्हाला विचारतो, रेफरन्सवर तुमच्या केव्हा due कॉल date च्या करतात आधी माहितीये का फोन केला नियम? असता, due date च्या नंतर फोन केला असता ना, मग बोलायचं होतं. तुमची ड्यू डेट निघून गेली आहे नाही सर. नाही, मी काय त्यानंतर म्हणतो मी प्रीती call करते. मॅडम, कळलं ना, तुमची तुम्ही नोकरी मी सामान नाही email घेतली करा ना, म्हणताय. तर माझं नाव मी चेंज करून टाकीन मॅडम. रेफरन्सवर हा, घ्या केव्हा कॉल नोकरी. करतात मला घ्या, सांगा घ्या, मॅडम. घ्या. माझी नोकरी घ्या ना, तर काय हा मग करायचं तुमचा ते करा. एम्प्लॉई काय ID द्या. करता मी पण बघते. तुमचं पूर्ण नाव सांगा ना मग. हा, प्रीती जाधव नाव माझं. जावं, काय करायचं ते करा. कुठं हा जाता? प्रीती जाधव ना, कुठं प्रीती जाता? जाधव मॅडम. तुमचं एम्प्लॉई ID काय आहे? का देऊ मी माझा एम्प्लॉय ID तुम्हाला? तुम्हाला पैसे का भरता फाटली येते का माझ्या तुमची? employee ID मागं पहिलं. माझी का फाटेल? तुझी फाटते का? अरे तुमची फाटत नाही ना, तर एम्प्लॉई ID सांगा ना. ही रेकॉर्डिंग पूर्ण RBIच्या पोर्टलवर टाकतो, बघा ना. सांगा. हा, टाका. कुठं टाकायचं तिकडे टाका. सांगा ना, employee ID तुमचं सांगा ना. पैसे भरा. पैसे नाही भरले नाही, तर एम्प्लॉई ID तेवढं सांगा. माझं करा. कळलं का? अरे पैसे एम्प्लॉई भरा, ID मग सांगा ना मोठं मॅडम. मोठं माझ्या करा. रेफरन्सवर कॉल करेल ना. हा, माझ्या करा ना रेफरन्सवर तुम्ही. कॉल करणार ना. मी तुम्ही ऑन आता कॉल उद्या थांबलोय, आम्ही रेफरन्सवर करत कॉल नाही, करा. job मला करत बघायचं नाही. की स्वतः काय banker बोलतात ते होते ना? रेफरन्सवाले. स्वतः banker होते ना? स्वतः banker होते ना? मग तुम्हाला कळत नाही टाइम पैसे भरायचे? तुम्हाला नियम माहिती आहे ना? माहिती नाही ना, तर जास्त बोलायचं नाही. रेफरन्सवर केव्हा असं कॉल काय लावतात माहिती माहितीये आम्हाला? का? कस्टमरचा माहिती कॉल आम्हाला. स्विच ऑफ असेल किंवा तो संपर्कात हा. नसेल Customer तर नीट ते बोलत पण नसेल त्याचं तर डिस्क्लोज आम्ही करू call लावू शकत शकतो. नाही. हो, हे सगळे हो. नियम आहे. आम्ही करेल. आणि ही हो, रेकॉर्डिंग आम्हाला उचलून आहे ना, आम्ही मी करेल. RBIच्या हो. पोर्टलवर टाकीन आणि तुमची तक्रार हा, करेन. टाका. आणि जोपर्यंत तुमचं मला टर्मिनेशन लेटर भेटत नाही ना, प्रीती जाधव ठीक आहे, मॅडम, घ्या, घ्या. तोपर्यंत जाऊ- मी तुमच्या जाऊन हात घ्या. धुवून जाऊन मागे घ्या लागेन. हे जे माझं तुम्ही नोकरी 10-15 हजारची जी नोकरी करता ना, ती पण घेऊन ठीक आहे. टाकेन तुमची मी. हो, जाऊ. 10-15 हजारची माझी नोकरी आहे ना, तुम्ही जाऊन माझ्या टर्मिनेट घेऊन दाखवा, मग जा बघू. हा मग मग तुमचा एम्प्लॉई ID सांगा ना, जाऊ, म्हणजे जाऊ. जरा इझी पडेल मला. जाऊ, चौकशी करा ना SBI मध्ये जाऊन. काय तिथे झालं? जाऊन तुमची फाटली? चौकशी करा. तुमचं नाव तुम्ही सांगताना घाबरले आम्ही नाही, तर फक्त तुमची तुम्हाला एम्प्लॉई ID करते. सांगताना कशाला नाही घाबरताय? करते. फाटते ना कारण तुमची. मेल ID धूर निघतो बघा आपण मागून. मेल ID वरून mail करते. हा, माझी पाठवते तुमचं काय बघा होतं मागून ते. धूर निघतो बघा. mail करते. मागे असं वळून बघा ना, मागे सीटच्या मागून बघा, धूर निघतोय. हा, तुम्ही रेकॉर्डिंग लाईन वरती जे बोलताय ना, रेकॉर्डिंग ते पण लाईन वर recording बोलतोय. झालंय. आणि प्रीती तुमच्या जाधव reference ला मॅडम, टाकून मागे द्यायचं वळून ना, बघा, धूर मी निघतोय. ऐका ना, तुमचा कॉल कट होऊ द्या. तुमच्या रेफरन्सला मी टोकते. तुमच्या अरे तर रेफरन्सला आत्ता कॉल करा ना. On call करा. नंबरवरती कॉल करते. हा, हा करते. चालू ठेव. हा चालू ठेवलंय, करा. हो, हा चालू ठेवलंय, कोला ऐकतो मी. करते ना कॉल. चालू रेफरन्सला ठेव. सांगते तुमचे हा पैसे लवकर सांगा. वापरायचे हा. हे हा, ते बोलतात आम्हाला.
हा ठीक आहे, ते पैसे असेल त्यांच्याकडनं घ्या. ठीक आहे, त्यांच्याकडनंच घेते पैसे. चला, मग ठीक तुम्हाला आहे. कसे बोलू मग आता ते मला बघा. फोन हो. करू नका, त्यांनाच कॉल करा. ठीक आहे. सगळ्यांनाच कॉल करते. मग तुमच्या ठीक घरी आहे. पण बरोबर मी नंबर देऊ का? आहे नंबर आहे, सगळं आहे. नका देऊ, तुमचं काही नको आम्हाला. ऍड्रेस पण तुम्ही त्या ऍड्रेसला जात नाही ना. ठीक आहे, जवळ पळत असेल ना तुम्हाला फोन. हॅलो, जिथे पण ऍड्रेस आहे तिकडे पाठवून द्या. हो 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 चालेल. ठीक आहे. आणि तुम्ही हो, पण या, हो. तुम्ही पण या तिकडे. हा ठीक आहे, येऊन समोर या, मग बघू. हा, लवकर या, मी वाट बघतो.